आली हो माय पोरगी. आली बाई सोनू. किती वेळची वाट पाहू राहिली हो बाई तुम्ही? हा सोनू, किती वेळची वाट पाहू राहिली? आता येईन मग येईन, एवढा उशीर लगे? नाही बाई, टायमावरच आली मी. किती वेळची निघाली तू त्या घरून? जाऊ दे ना, ते सोड, आता आली ना मी. हो माय बाई. शांता काकू, रंजना काकू आतापर्यंत बसलेल्या होत्या इथं. हा, किती वेळची तू वाट पाहत होत्या त्या. म्हणत होत्या आता आलोच तर सोनूची भेट घेऊनच जातो. लय दिवस झाले तिची भेट नाही झाली. ते येऊ राहिली तर आता आम्ही ते येईपर्यंत थांबतो म्हणे आणि तिची भेट घेऊन जातो म्हणे. पण तू आलीच नाही बाई ना. वाट पाहू पाहू थकल्या त्या आखरी चालल्या गेल्या मग घरी. लय वेळ वाट पाहिली दोघीनं. हो का बाई? जाऊ दे, त्याच्या घरी जाऊन भेटून येईन मी त्याला संध्याकाळी. नाही हो माहिती, स्वतःच्या पायानं जायची काही गरज नाही आहे. पाहुणी नसतो इच्छी मान सन्मान नाही लागत का? जर त्याईनं तुले चहा प्यायला बोलवलं तर जाशील, नाही तर नको जाशील. त्याईनं बोलायशिवाय नको जाशील. नाही बाई, नाही आई गेलं तर काय, एवढ्या वेळ वाट पाहत होती ना शांत काकू, रंजना काकू माई, तरी त्या चहा प्यायला बोलवतील तर जाशील, नाही तर काही जायची गरज नाही. येतील ते आपस तुला भेटायला. आई तू बी ना. ताई या ना, बसा ना. ताई किती वेळची वाट पाहत होतो आम्ही तुमची. आता येसान मग येसान, एवढा उशीर लावला लगे. आमचा तर किती वेळचा स्वयंपाक बी बनला. हो हो, बसतात ते बसतात. हां हां, बसतात ते बसतात. हो का हो, तुम्हाला समजत नाही का एवढं बी? आपल्या इथं पाहुणे आलेले आहे, खास आपली नणद आलेली आहे, तर आपल्या नणदसाठी चहा आणू दे का, पाणी आणू दे का, काही हां, उभ्याच्या उभ्या आहे इथं. हर एक गोष्ट तुम्हाला का शिकवा लागेल का मला आता? शिकवा लागेल का? हर एक गोष्ट तुम्हाला सांगा लागते. तुम्हाला सांगू सांगू पागल झाली हो बाई, मी पागल झाली. काही समजत नाही तुम्हाला. मी इथं उभी आहो तर त्या बी इथं उभ्या आहे. बसाना म्हणून राहिल्या. हां, काही पाणी गिनी चहा घी काही आणा नाही लागत का पाहुणेले? समजत नाही का तुम्हाला एवढं बी? हां, आता उन्हात अनातून पाहुणे आलेले आहे, त्याला पाणी आणू दे, सरबत आणू दे का, चहा आणू दे? मी इथं उभी आहो तर त्या बी इथं उभ्या आहे. आता बाई सोनूबाई सध्याच आल्या. त्या बसतील गिसतील मगच त्याचे चहा पाणी काय आणायचं आहे आणीन ना मी. हो हो, माहीत आहे मला, माहीत आहे. मग कधी जसा चहा बनवायला जा ना, चहा बनवा, पाणी आणा. वाट पाहू राहिले का? मी बनवू का मग पोरीसाठी चहा पाणी आणू का तिच्यासाठी? नाही आता राहू द्या, आणतो आम्ही, आणतो. माहीत आहे आम्हाला. सोनूबाई आल्या आता, आम्ही बोलू राहिलो सोनूबाई सोबत थोडं. काय त्याच्यात नाही आहे ना ते, आता इथं लय दिवस आहे ना. बोलसा ना मग, किती बोलायचं आहे तर. बोलण्यात तर पाठ आहे तुम्ही. बोलणं लय येतं तुम्हाला, कामं नाही येत फक्त. आई राहू दे ना, काय बोलू राहिली वहिनीले? बाई तुला काही माहित नाही आमच्या घरातलं. तू पाहुणी नाहीस, तुला काही माहित नाही आमच्या घरातलं काय आहे तर मॅटर. आईला सांगल्याशिवाय हे कोणते कामं करत नाही. दिवसभर आईला बोलून या तोंड दुखते, माझ्या डोकंही दुखते. 100 खेप एकच गोष्ट सांगा लागते आईले, तेव्हा कधी ते गोष्ट ते एक खेप करतात. जासान का इथं का माय तोंड पायसान, उभ्याच राहसान इथं गोष्टी ऐकत. आता माय बे पाहुण्या लोकांसमोर बी बोलते बापा आता. बेकार आहे इथं उभं राहिनं. चला नंदी चल. हो आता चाललो आम्ही. जा लवकर, चहा घी बनवून आणा. चांगला मस्त घमघम दुधाचा चहा बनवा, जास्त दूध टाकसान. अद्रक गिद्रक टाकून मस्त चहा बनवा. आई राहू दे बरं वहिनी, राहू द्या. चहा नका बनवू. पहिले सोळा उन्हात नाही आलो आम्ही, किती ऊन तपूर आलं पा बाहेर. एवढ्या उन्हात नाही का चहा प्याव का आम्ही? बापा हे सासूबाई किती बोलते. या पोरींले किती बोलते. आणि यायची पोरगी तर उलसक ऐकत नाही. आईचं उलसक नाही ऐकत. माझी आई थोडीशी बोलली की उत्तर देते. आणि बिचाऱ्या या पोरी एक उत्तर नाही दुरायला सासूले. चुपचाप ऐकू राहिल्या. सोनूला उलसक बोललं सहन होत नाही. आई राहू दे, चहा घे, काही बनवायला नको लाव. बाई चहा नाही पेत का? नाही. जा मग, चांगलं सरबत बनवून आणा. हो ठीक आहे, जा लवकर. काही तो उभ्याच राहसान का? हो आता चाललो. आई मी चाललो मामी सोबत. अरे कृष्णा, चला या आमच्यासोबत या. तुम्हाला चॉकलेट आवडते ना? मी ना तुमच्यासाठी खास चॉकलेट आणून ठेवली. चला तुम्हाला चॉकलेट देतो. काय मामी, चॉकलेट आणली तुम्ही ना? हो कृष्णा, तुमच्यासाठी आम्ही ना चॉकलेट आणली. चला. दूध बिस्किट खाता का तुम्ही? नाही मामी, दूध बिस्किट नाही खात, चॉकलेट खात मी, चॉकलेट. चॉकलेट पाहिजे का तुम्हाला? हो मामी, चॉकलेट पाहिजे. बरं हॅट चॉकलेट, पण जास्त खाऊ नका. दात खराब होतात बरं जास्त चॉकलेट खाल्ल्यानं. हो मामी, माहिती आहे मध्ये. चला मग चला. हो मामी. या पोराले मामीला आवडते, तिन्ही मामे आवडतात. तिघी बी कृष्णाले जीव बी तशाच लावतात ना. प्रेम बिले करतात कृष्णावर. काय चव माय, दिखावा आहे सरा, दिखावा दाखवतात फक्त त्या. कोण काही म्हटलं नाही पाहिजे म्हणून. नाही आई, चांगल्या आहेत त्या. सोनू पाय, तुझ्या भावजया किती ऐकतात. तुझ्या आईचं पाय किती ऐकतात. तुझी आई पाय किती बोलते तुझ्या भावजयाले. तुले तर माझी उलसीत बोललेली सहन होत नाही. पटकनच उत्तर देतो. राहू द्या बापा, शिल्लक काही बोलू नका. इथेही बोलता का तुम्ही मला? नाही, खरी गोष्ट सांगू राहिलो. तुमची खरी गोष्ट तुम्ही तुमच्यात दूर ठेवा. म्हणून नका सांग काही, मला सर माहिती आहे. आई विशाखा वहिनी नाही दिसली. विशाखा वहिनी कुठं बाहेर गेलेली आहे का? त्या दिसल्याच नाही, आवाजही नाही आला द्यायचा. नाही तुम्ही आल्याबरोबर त्या मला भेटायला येतात. कुठे गेल्या विशाखा वहिनी? तिचं तर काही विचारूच नको माय, विचारूच नको तू. मोठी नाटकेला आहे ते, लय नाटकेला आहे. काऊन काय झालं? सांगतो ना तुला, सांगतो पुरी गोष्ट सांगतो, नंतर सांगतो. काय झालं तर? बा तुम्ही काय उभे आहे तिथं? ठेवा नाही तर बॅग. जा तुम्ही, जा बाहेर हातपाय तोंडून घ्या. जा बाहेर बकेट ठेवला आहे ना मी भरून पाण्यानं. त्याच पाण्यानं हातपाय तोंडून घ्या. जा. बरं मामीजी. ठेवून तरी इथंच बाजूला बॅग. जा हातपाय तोंडून घ्या. बरं तसं बी ऊन लय आहे, लय गरमी राहिली. हातपाय तोंड धुवून तर चांगलं वाटलं. हो धुवा लवकर हातपाय तोंड, थोडंसं चांगलं वाटेल तुम्हाला. तोपर्यंत आणतात त्या शरबत बनवून. मग थंड शरबत केलं की अजून चांगलं वाटेल तुम्हाला. हो मामीजी. काय झालं बाई? विशाखा वहिनीचं भांडण गिणण झालं का? काही म्हटलं का विशाखा वहिनी तुले? काय झालं? काय म्हणून तुला विशाखा वहिनीच्या पर्यात? आता काय सांगू बाई तुले, मा घरातली कथा. खाऊन बाई काय झालं? ते विशाखा लय नाटकेला आहे, ते लय नाटकेला आहे. काही बोलतं का बाई तू? सीधी साधी आहे ते वहिनी. चांगलीच आहे. काय झालं? तिच्या चेहऱ्यावर नको जाऊ तू. चेहऱ्यावर जेवढी गरीब दिसते ना तेवढी सज्जात आहे म्हटलं. काय केलं आता वहिनीनं? वहिनीची तर तब्येत खराब आहे. काय बोलू राहिली? माहीत नाही हो बाई तुले, माहीत नाही. तुला साधी भोडी आहेस. तुले लोकांची चालाकी नाही समजत.
तिच्या पाऱ्यात सांगित ना तुले, यकीन नाही करशील तू, यकीन नाही करशील. जाऊ दे बरं, त्या विशाखा वहिनीच्या बाऱ्यात सध्या काही मला सांगू नको तू. मी सध्याला थकून आलेली आहे प्रवासानं. ऊन म्हणते मी, एवढा उन्हाचा आली मी. आताच मला काही सांगू नको माय बाई. हाव ना आता लय दिवस आली तर मग करू गोष्टी, काय झालं काय नाही तर. आताच आली मी, थकून आली. नंतर बोलू विशाखा वहिनीच्या विषयावर आपण. आणि जास्त लक्ष नको देत जाऊ तू घरात. असंच केलं तसंच केलं, असंच झालं तसंच झालं. दिमागावर असर होते माणसाच्या बडबड करत राहिल्यानं. झालाच माझी दिमागावर असर, झालाच. डोकं मॅड करेल आहे बाईनं माया. आणि जाऊ दे ना मग, काय लक्ष देतं, सोडून दे ना. जिंदगीभर का त्याच्यावर ध्यानच देत राहशील का तू. अशा करू राहिल्या तशा करू राहिल्या. करू दे ना आता त्याच्या मनानं ताईले. सोडून दे ना त्याचा पिच्छा. कुठं नांदी लागतं आता. टेन्शन घ्यायचं आणि बोलायचं ते वय राहिलं का. आता वय राहिलं का म्हणजे तू काय म्हणणं आहे मी बुडी झाली. मी का बुडी झाली का. नाही भाई, मी तशी नाही म्हणून राहिली. मी म्हणून राहिली जाऊ दे आता. त्याच्या मनानं ताईले करू देत जाय. कुठं जायचं नांदी लागतं. नांदी नाही लागत ना बाई मी, पण हे उलटे कामं करतात ना, म्हणून मग मला जीवार येते. जाऊ दे तिकडे. आणि आता मला काही सांगू नको सध्याशी त्याच्या बाऱ्यात. थोडंसं माझ्या डोकं आहे ना भन करू राहिलं. आता उन्हात अनात नाही आली मी थकून. नंतर बोलू या विषयावर. सोनू, ए सोनू, बोला ना बाप्पा. मी काय म्हणून राहिलो, मी हातपाय तोंड धुतले, मला टावेल दे बरं. हो आता देतो, थांब बाई, मी घेऊन येतो टावेल. बुवा काऊन तिथं टावेल ठेवला होता का. नाही ना मामीजी, टावेल नव्हता. हा पाय, अशा तर ह्या उलट्या कामं करता येतात. यायला 2 खेप म्हटलं होतं मी ना की बाई तू टावेल ठेवशील, हातपाय तोंड धुतले की हातपाय तोंड पुसाले. बाई तू टावेल ठेवसान, एकीन नाही ऐकलं माय. मग मी बोलतो तर माझ्या तोंड दिसते. हे यायचे असे गुन्हा नाही दिसत. आई जाय ना टावेल घेऊन ये ना. हो आणतो. पाय तू याई पाय, त्या पोरीला किती बोलते तर. त्या बाई कसं ऐकून घेतात आपल्या सासूचं चुपचाप. तसं तू तर मग आईचं ऐकतच नाही. राहू द्या बाप्पा. यायच्या घरचं सिस्टम अलग आहे, आपल्या घरचं सिस्टम अलग आहे. काय बोललो काय. त्या तिघी बी सुना आहे, तू बी सुना आहेस. अलग काय याच्यात. राहू द्या, तुम्हाला नाही समजत. बायाच्या म्हणतात जास्त बोलत नका जाऊ तुम्ही. तुम्हाला मोठा शौक आहे बायाच्या म्हणतात बोलायचा. याच्या घरात काय चालू आहे, त्याच्या घरात काय चालू आहे, हे कसे राहतात ते कसे राहतात. तुम्ही काय बायाच्या म्हणतात ध्यान देता. आणि तुम्ही अगाऊ नका बोलू. नाही तर भांडून जाईन तुमचं नाही इथं. सोनू जाय बरं, तू हातपाय तोंड धुवून घे. बाय मस्त थंड लागते. मी ना आता हातपाय तोंड धुते ना, मला चांगलं लागू राहिलं. मस्त थंड पाणी आहे, हातपाय तोंड धुवून घे, तुलाही चांगलं वाटेल. जाय लवकर. हो फालतू बोलत राहतात. आईले किती वेळा सांगितलं मी ना माया नवऱ्यासमोर आपल्या सुनाईले काही बोलत नको जाऊ. मले मा नवरा टोमणं मारते तरी मी काही ऐकत नाही बापा, काही ऐकत नाही. बोलतच राहते. जिथं जे नाही बोलायचं तिथं ते बोलते. मागं पुढं काही पाहतच नाही. मला या गोष्टीनंच मग राग येते. आता काय गरज आहे बोलायची फालतू. ते माणूस मला टोमणं मारते ना. मग वा हे घ्या टावेल. हो मामीजी द्या. हे घ्या. पाहिलं ना बुवा तुम्ही ना. पाहिलं ना तुमच्या डोळ्यानं. होता का तिथं टावेल ठेवेल. किती वेळा सांगितलं मी ना मासून नाहीले की तिथं टावेल ठेवून दे जावं. पाहुणे आल्यावर हातपाय तोंड धुतील. तर तोंड घेऊन पुशाले तिथं एक टावेल ठेवा. किती वेळा सांगितलं मी ना. एक गोष्ट नाही ऐकत म्हटलं बा, एक गोष्ट नाही ऐकत मासूना माई. लस आहेत ना बापा, लस आहेत त्या. तुम्हाला माहित नाही किती अज्जात आहेत. मी तर पागल झाली त्याईले समजव. मग मी बी बोलत असतो त्याईले चांगली. ऐकत नाहीत ना त्या. एक खेप सांगितल्यावर ऐकत नाहीत ना. मग मी चांगली बोलतो त्याईले, चांगली क्लास लावतो द्यायची. सांगा बरं काही गलत करतो का मी. ह्या सुनाईले बोलाच लागते तेव्हा ह्या शिदा चालतात. नाही तर ह्या तर आपल्याला पागल समजतात. फिरून आणतात आपल्याला. मी एवढी बोलतो म्हणून ह्या अशा तरी आहेत. नाही तर डोक्यावर चढले असता म्हटलं. ह्या सुनाईले काही डोक्यावर चढवा नाही लागत म्हटलं. म्हणून मी बोलत राहतो त्याईले. बोलण्यानं कसं शिद्या राहतात ह्या. आई मा नवऱ्याला काय काही सांगू राहिली घरातल्या गोष्टी. काऊन सांगू राहिली काय माहित बापा. नंतर हे माणूस मला टोमणं मारीन. तू या इथं किती बोलते आपल्या सुनीले. मग मी थोडीशी बोलली तर ऐकत काऊन नाही असं म्हणते ना. मग डायरेक्ट म्हणते नाही माणूस. आता तर मग आईच्या पुऱ्या गोष्टी ऐकून घेईन. नंतर मला टोमणं मारीन. आईचं बी काय करू काही समजत नाही बापा मला. उलशीत चूक नाही बसत चूक. म्हणून या सुनाईले मी जास्त डोक्यावर नाही चढू देत बा. आता हे माणूस काय करीन. या माणसाला सांगू राहिली एवढं काय करणार आहे माणूस. सगळ्या गोष्टी ऐकून घेईन मला टोमणं मारीन. आईला कोण सांगेन की जवाई येतो. जवाईची जात सोडत नाही म्हणून. आई तर काही पाहत नाही, भलकुकडे बोलत राहते. कोणासोबत काय बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे हे काही समजत नाही. आईला काही समजत नाही. मी शिल्लक गाव बोलूच नाही देत ताईले. बोलूच नसतो देत मी. आईले तर फक्त चुगल्या करायला कोणी ना कोणी पाहिजे. पाहुणा येऊ रावणा येऊ कोणी येऊ चालू सुनायच्या चुगल्या. समोरचा व्यक्ती कसा आहे कोण आहे काय आहे हा विचार नाही करत. जवाई आहे ना बाई तो तुया. तो कधी तुया होणार आहे का. उलट तू गोष्टी सांगशील तर ऐकून घेईन तुया गोष्टी आणि घरी गेल्यावर मला टोमणं मारा. त्याच्यापेक्षा तर आईच्या गोष्टी मी ना ऐकून घेतल्या असत्या तर पुरल्या असत्या बापा. मला ऐकायला पुरल्या असत्या. काय करूया मग आईचं काही समजत नाही मला. तोंडच चूक नाही करत आपलं. तोंडच चूक नाही करत. ह्या सुनाईले जास्त डोक्यावर नाही चढू द्या लागत बा. नाही तर डोक्यावर चढून नाचतात म्हटलं नाही का. आता मामीजी मी काय सांगू. आई बो आता थकून आलेल्या प्रवासातून. आता थोडा आराम करू दे ताईले. बाकीच्या गोष्टी मग करू आपण मग संध्याकाळी. बोलू दे ना माय बॉसन बोलायला कुठं भेटते मला. बोलू दे थोडं. आई थकून आलेले ते थकून. डोळे दाखवा काही दाखवा आईले काही समजत नाही. तुम्हाला माहित नाही बा माया सुना. आई आता नाही तुला काय झालं सुनीला आता. आई चुप राह ना. काय झालं सोनू तुला. काऊन एवढ्यानं बोलू राहिली. बोलते ना मामीजीले. मामीजी तर कधी बोलत नाही माझ्यासोबत. बोलायला भेटत नाही. आता बोलू राहिल्या तर बोलू दे ना. तू काय एवढ्यानं चिल्लावू राहिली. तुला काय झालं एवढ्यानं चिल्लावले. मामीजी बोलू राहिल्या मी ऐकू राहिलो. बोलू दे ना. माहित आहे मला माहित आहे. तुम्ही काऊन असं म्हणून राहिले माहित आहे मला. माईचं सर्व बोलणं ऐकून घेसान आणि घरी मग मला टोमणं मारसान. तुला काय होते मायचं ऐकायले. काय एवढी तर बोलली नाही माई आई. तू आई तर आपल्या सुनाईले किती बोलते. तेव्हा नाही दिसत तुले. मग असं टोमणं मारन ना.
आणि घरी जाऊन माझ्या सासूला सांगन हिची आई अशी हिची आई तशी, हिची आई सुनायला एवढी बोलते तेवढी बोलते. आणि एक माई आई काही समजे नाही ना, काही नाही, काही बोलत राहते. काय करू बाप्पा, काही समजत नाही मला. म्हणून या माणसाला कधी घेऊन नाही येत मी माझ्यासोबत. हे असे घरचे तमाशे दाखवून मला चांगलं नाही वाटत. फालतूच्या फालतू मला टोमणे भेटतात ना मग घरी माया गेल्यावर. काय झालं? मामीजी बोला, तुम्ही बोला, मी ऐकू राहिलो. नाही नाही बोला तुम्ही. मी आईले बोलायला मना नाही करू राहिली. मी फक्त एवढं म्हणून राहिली की तुम्ही थकून आले बापा उन्हातून, जाऊन थोडासा आराम करा. तुमच्यासाठी थंड थंड शरबत पाणी येते, मग शरबत पाणी प्या. गोष्टी तर दिवसभर करणार आहेत आपल्याला. नंतर किती बोला तुम्ही, जाऊन आराम करा तुम्ही. जा, येतो तुमच्यासाठी सरबत घेऊन, आराम करा तुम्ही. आताच आलो आपण. पुरा दिवस पडलेला आहे गोष्टी करायला. नंतर तुम्ही जवाई आणि सासूले किती गोष्टी करायच्या आहेत तर करसान. पण आता थोडा आराम करा. नाही मी नाही थकलो. मामीजीच्या गोष्टीमध्ये मजा उरेल. मामीजी सांगा. आई आता नाही रे, सोनूला काय झालं? मी काय गलत बोलली का बाप्पा? काही गलत तर नाही बोलली मी. मी काय म्हणून राहिली, जा ना आराम करा ना. जा, इथंच आराम करायला भेटते बाप्पा. मग घरी गेले की वावर आहे तुम्ही आणि काम आहे तुमचे. तर आता आराम करायला भेटत आहे तर करा आराम. मामीजी चांगल्या गोष्टी करू राहिल्या होत्या, आली म्हणतात मी. बरोबर, करतो आराम. जा हा लवकर. मामीजी थोड्या वेळानं करू आपण गोष्टी. हो थोड्या वेळानं गोष्टी करसान. आई मस्त गोष्टी करते. काय झालं बाई सोनू तुले? काहून असे बोलू राहिली तू? आई तुला थोडासा दिमाग नाही आहे का? थोडासा दिमाग नाही का तुले? काहून हो? तुला समजत नाही का जवळ माणसासमोर कसं बोलायला लागते म्हणून? काय बोलली माहिती मी तुला? किती वेळा सांगितलं मी ना, किती वेळा सांगितलं वहिनीले त्या बॉसमोर काही बोलत नको जाऊ म्हणून. जवळसमोर काही बोलत नको जाऊ. त्या सुनाईले तू किती वेळा सांगितलं मी तुला, किती वेळा सांगितलं? तू या सुनाईले मा नवऱ्यासमोर काय बोलतं? बोलली तर काय झालं? माय बोलणार नाही का? बोलणार नाही का? नंतर बोलायचं. त्याच्यासमोर बोलायला लागते का तुला? जरूर आहे का बोलणं? काहून हो बाई ना, तू या सुनाईले मा नवऱ्यासमोर बोलतं. आणि कधी माझ्या घरी माझी सासू मग मला बोलली आणि मी ना काही म्हटलं तर माझा नवरा काय म्हणते माहिती आहे का? ऐकून घेणं चुपचाप ना. काय होते ऐकलं तर? तू आई बी तर आपल्या सुनाईले किती बोलते. तू या भाऊ जाय तर काही बोलत नाही, काही म्हणत नाही, चुपचाप ऐकून घेतात. तुला काय होतं तसं ऐकायला? तू आई तर किती बोलते आपल्या सुनाईले. मग माझी आई बोलली तर काय झालं? समजत नाही का तुला? अशी गोष्ट आहे. मला टोमणं मारते मग घरी गेल्यावर. एवढंही नाही समजत का तुला? नाही असं आहे का? मग नाही तर काय? जवाई का कधी आपले होत असतात का? जवाईच्या जातीवर कधी भरोसा नाही करू. जवाई कधी आपले नसतात होत. तू त्याच्यासमोर साध्या भोळापणामध्ये बोलशील आणि बादमध्ये मी घरी गेल्यावर मला उचकणं देईन ते माणूस. इकडलं पुरं पाहून देते आपल्या घरचं वातावरण. मग तिथं जाऊन मला उचकणं देते. तिथं मला टोमणं मारते. मग काय होते? तू या घरी तसं, तू या घरी तर तसं. तू आई तर किती बोलते आपल्या सुनाईले. आणि माझी आई बोलली तर काहून तू बोलतं? तू या भाऊ जाय तर काहीच बोलत नाही. तर आईले कसं ऐकून घेतात तसं तू ऐकून घे. असे बोलतात ना ते. मग दोघं मायले का चुगल्या करतात. आई माझी सासू तर त्याच्या सुनाईले अशी बोलते तशी बोलते. याच्या घरात सुनायला दबून राहतात, सासूचं लय ऐकतात. मग माझी सासू बोलते बापा रे तू बायको तर काहीच ऐकत नाही रे बापा राहुल, काहीच ऐकत नाही. थोडंसं त्या बायकोले बोललं तू या बायकोले उसक सण नाही होत रे बापा, उलटून मला उत्तर देते. अशा गोष्टी करतात ना ते. नाही अशी गोष्ट आहे का? मग नाही तर काय? तुला काही समजत नाही बापा, काही समजत नाही तुला. कोणासमोर बोलायला पाहिजे, कोणासमोर नाही बोलायला पाहिजे. आई फक्त तुला एक व्यक्ती पाहिजे तुझ्या सुनाईच्या चुगल्या करायला. मग कोणी असो, काही मागं पुढं नाही पाहत तू. बस सुनाईच्या चुगल्याच करणं चालू करतो. तुला याच्या पहिले बी सांगितलं होतं मी समजावून, ऐकलं नाही पण तुला माया. नाही व बोलायला चांगले आहेत ते. पण जवाई कधी कोणाचे सगळे होतात काही? सगळे होतात का? कधी कोणाचे सगळे नसतात होते जवाई. तसे चांगले आहेत ते. पण घरात कधी भांडण झालं ना माझ्या सासूसोबत माय किंवा त्याच्यासोबत माय तर ते उचकणं देतात मला भांडणामध्ये. तसे काही म्हणतील नाही पण भांडणात काढतात ते. म्हणून आपण काय तोंड द्यावं त्याला बोलाले? काऊन तोंड द्या? म्हणून तुला सांगू राहिली मी त्या बुवासमोर कधी तुझ्या सुनाईची चुगली नको करत जाऊ तू. राहुलजी समोरच नाही तर रोहिणीच्या घरचे बुवा आहेत ना त्याच्यासमोर बी चुगल्या नको करत जाऊ. काही गरज नाही आपल्या घरातल्या गोष्टी त्याला सांगायची. फायदा उचलतात मग हे लोक. समजलं का मी काय म्हणून राहिली तर? हो समजलं बाई, मला समजलं. काय समजलं? हेच की जवळसमोर कधी सुनीला बोलायचं नाही, कधी सुनीची चुगली करायची नाही, त्याच्यासोबत चांगलंच बोलायचं, उलटी तारीफ करायची. मी तुम्हाला सुनाईलेलं चांगलं ठेवतो बापा. मी तुम्हाला सुना जे म्हणतील ना तेच करतो बापा. बापा आमच्या सुना आम्ही तर फुलात वागवतो बापा. बापा आमच्या सुना तर लय चांगल्या आहे. मी चांगली आहे म्हणून माझ्या सुना चांगल्या आहे. मी माझ्या सुनी लय चांगली राहतो. माझ्या सुनीला जे लागते ते आम्ही आणून देतो. आमच्या सुनाईला आम्ही चांगलं पाहतो. आमच्या सुनीला तर आम्ही पोरीसारखंच पाहतो. असं म्हणायचं. असं नाही म्हणायचं त्या अशाच आहे त्या तशाच आहे. मी त्याला एवढी बोलतो, मी त्याला तेवढी बोलतो. सुनाईला डोक्यावर नाही चढवा लागत. ह्या कोणत्या गोष्टी आहेत बाई? हे नको विसरू तू की तुझ्या पोरी बी कोणाच्या ना कोणाच्या घरच्या सुना आहेत. इच्छा पोरी आहो आम्ही पण तिच्छा सुना. तू जसं तुझ्या सुनीसोबत वागणूक करशील त्याच्यासमोर तसंच ते आमच्यासोबत वागणूक करतील आमच्या घरी. म्हणून कमसे कम त्याच्यासमोर तरी चांगली राहायचं आहे. जवाई कधी आपले सगळे नसतात होत. हे गोष्ट हमेशा आठवण ठेवशील. आम्ही इच्छा पोरी आम्ही तर पाहुणे म्हणून आलेला. आम्ही 1 महिना राहू, 2 महिना राहू, 3 महिना राहू, आखरी आम्हाला जाणं आमच्या घरीच आहे. म्हणून म्हणतो मी जवायासमोर लय सांभाळून बोलायला लागते. तू इथं जे बोलशील जे करशील तसंच आम्हाला आमच्या घरी सहन करायला लागेल. म्हणून म्हणतो सांभाळून बोलत जाय. हो बाई समजलं मला. आता समजलं. तुला किती म्हणून राहिली आई मी चुप राय डोळे दाखवू राहिली होती. ऐकायला तयार नाही तू. असं झालं तसं झालं, असं आहे तसं आहे. काय सांगा लागते त्या बॉले? कसं आहे तर आपल्याला माहिती आहे ना कसं आहे तर. काय कोणाला काही सांगा लागते? हे लोक सर ऐकून घेतात मग घरी गेल्यावर उचकणं देतात. म्हणून काही बोलायचंच नाही याच्यासमोर. काहीच नाही बोलायचं. बरं बाई तू जसं म्हणशील ना तसंच करतो मी. आता काही बोलत नाही मी, काहीच म्हणत नाही आता. आता मस्त चांगली बोलतो. चांगला आहे बाप्पा, असं आहे बाप्पा, तसं आहे बाप्पा, लय चांगला आहे बाप्पा असंच म्हणतो. तसंच म्हणायला लागते. मग कोणाला काही सांगून काही फायदा आहे का? फायदा आहे का काही? किती झाला तर तुझ्या सुना आहेत त्या तुला वागूनच आहेत.
त्याच्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाही तुला काय काही प्रॉब्लेम आहे काय बोलत राहतं त्याला काही बोलत नको जाऊ त्याला करू देत जा त्याच्या मनानं अशी बरी बोलली बाई तू हां असं कसं त्याच्या मनानं करू देईन मी त्याला मग करत जा भांडणं मी काय भांडणं करतो बा ते मला काही माहीत नाही बाई पण मा नवऱ्यासमोर बोलत नको जाऊ आपल्या सुनायला आणि भांडणं नको करू मा बस काही बोलायची गरज नाही कोणाला हां चांगली राह त्याच्यासोबत बरं ठीक आहे आता माय बाई काय झालं बापा दोघी मायलेखीचं आल्याबरोबर भांडण सोनूबाई अरे मोहिनी बनलं का सरबत हो ताई बंद काही झालं का हां नाही काही नाही झालं आईला थोडंसं समजावून सांगत होती हां ठीक आहे घ्या ना सरबत घ्या दादा कुठं आहे तर अरे ताईला थोडासा आराम करायला रूममध्ये पाठवलं मी ना आराम करू राहिले ते थकले ना प्रवासानं हो उन्हामुळे आहे ना जास्तच थकल्यासारखं वाटते कृष्णा काय करत आहे तर कृष्णानं पेलं का सरबत नाही त्यांना आम्ही ना बनाना शेक बनवून दिलं कृष्णा म्हणत होते की मामी मला बनाना शेक प्यायचा आहे म्हणून बनाना शेक बनवून दिलं ताईले ते बनाना शेक पित आहेत बरं तुमच्यासाठी प्यानू का बनाना शेक नाही आता जेवणच करायचं आहे ना काही बनाना शेक नाही पित मी सरबतच देऊन दे बरं ठीक आहे मला वाटलं दादा बी आहे का इथं ठीक आहे दादाला दादाच्या रूममध्ये नेऊन देतो नाही राहू दे मलाच देऊन दे मीच नेऊन देतो ताईले फालतू काय त्रास घेऊ राहिली अरे ताई याच्यात काय त्रास मी का हमेशा येतं आमच्या इथं नाही देतो मी नेऊन बरं ठीक आहे बाई मोहिनी दे माझं मी नेऊन देतो बोले तू घेऊन काय उभी आहे हां दे नाही तर माझं मी देतो नाही आणि बोले बी नेऊन देतो तसे आजले कामं झाले तुमच्या मागं थकली असेल तू आता सराईचे जेवण झाले की तुम्ही बी जेवण करून घ्या आणि दुपारी थोडा वेळ आराम करा नाही त्या विशाखाची कशी तब्येत खराब झाली तुमची तब्येत खराब होऊन जाईल माहिती दुपारी थोडा वेळ आराम कर जा भांडे कुंडे संध्याकाळी घासल्या जातात ऊन उतरल्यावर जेवण झाल्यावर आराम कर जा तुम्ही बी कामं करू थकले असन तुमचाही जीव आहे बिचारा आराम करसान दुपारी थोडा आता माय बाई आज सूर्य कोकून उगवला आत्या बाई म्हणून राहिल्या की आराम करून घेसान काम करू तुम्ही थकल्या तुम्ही बिमार पडसान नाही तर आराम कर जा थोडा दुपारी आत्या गोष्ट काय म्हणून राहिली जरूर काही ना काही झालं आत्या अशी बोलू राहिली मला एकीन नाही उरायला दे ना बाई मोहिनी काय उभी आहे तिथं जाय माय बे तसे तुझ्या मागले काम आहे हां मी देऊन देतो सरायला शरबत तेवढंच तू हलका होऊन जाते कामं करू मैसून थकून जाते माय बाई काय म्हटलं नाही म्हटलं तू थकली असेल दे तेवढंच काम मी करतो तुझ्या आता माय बे काय झालं रे बाप्पा काय दिमागात फरक पडला वाटतं त्याच्या दे ना बाई दे बरं घ्या बापा मोहिनी जाय तू मी देतो सरायला सरबत लय काम आहे त्यामागं बरं ठीक आहे त्या आता नाही बाई हे माझ्या सासूबाईला काय झालं एवढं परिवर्तन कसं काय झालं याच्यामध्ये एवढं लवकर आताच तर किती बोलू राहिलं ह्या जाऊ दे माय बाई चांगलंच आहे आता काय माहीत किती दिवस राहीन हे परिवर्तन तर बाई सोनू आता तर बरोबर आहे ना हो बाई आता बरोबर आहे बरं ठीक आहे बाई जोपर्यंत जवळ या इथं तोपर्यंत मी आता बरोबर राहीन काही म्हणणार नाही काही बोलणार नाही कोणाला हो बाई